नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण 90 अध्यायांपर्यंत श्रवण केले. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अध्याय 91 ब्रह्मदेवाने केलेली राधास्तुती. भगवान नारायण म्हणाले, नारदा, राधाकृष्ण निर्मित गंगा जेव्हा पृथ्वीवर यायला निघाली तेव्हा ती जणू नवयौवना अलंकारांनी विभूषित सुवर्णवर्णाची विकसित कमलाप्रमाणे मुख असलेली लज्जायुक्त अशी दिसत होती. तिला पाहून राधा क्रोधाने श्रीकृष्णाला म्हणाली, ही आपल्याकडे पुन्हा पुन्हा पाहणारी यौवना कोण आहे? नंतर ती गंगेला काही विचारणार तितक्यात सिद्ध योगिनी गंगा त्या ठिकाणी जलरूप झाली. राधेने योग बलाने तिचे नवे रूप जाणले आणि ती ओंजळी भरभरून पाणी पिऊ लागली. तेव्हा गंगेने भयभीत होऊन श्रीकृष्ण चरणापाशी आश्रय घेतला. राधेने तिला सर्व लोकात शोध घेतला, पण तिला तिचा शोध कोठेच लागला नाही. त्यावेळी तिन्ही लोकात दुष्काळ पडला, जलहीन अशी अवस्था सगळीकडे झाली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू तथा सर्व देव, तपस्वी आदी सर्वजण गोलोकी येऊन पोहोचले. तेथे त्यांनी परमपूज्य भगवान गोविंदाला नमस्कार केला. तेव्हा त्यांना तपसामर्थ्याने राजमंडलात विराजमान अशा श्रीकृष्णाचे दर्शन घडले. सर्वजण विस्मित झाले, कारण त्यांना साकार आणि निराकार दोन्ही रूपात परमेश्वराचे दर्शन झाले होते. राधा कधी कृष्ण होई तर कधीही राधारूप होई. म्हणून मग ब्रह्मदेवाने ध्यान लावले आणि ही परब्रह्माची अनेक प्रकारे स्तुती केली. आणि परब्रह्माने प्रसन्न होऊन म्हटले, मला माहीत आहे की तुम्ही महानुभवी गंगेला न्यायला आला आहात, पण ती आता माझ्या चरणापाशी लपून राहिली आहे, ती आता येणार नाही. तेव्हा ब्रह्मदेवाने राधेची स्तुती करण्यास आरंभ केला. हे अंबिके, तुझी आत्मजा कन्या गंगा विश्वात विद्यमान होऊ दे, ती सर्वांचे कल्याण करेल. भगवान विष्णूच्या क्षीरसमुद्र रूपाला दे, ती सर्वांचे कल्याण करेल. भगवान विष्णूंच्या क्षीरसमुद्राला वरील ती सदा आपली स्तुती करील. ब्रह्मदेवाच्या वचनामुळे राधेने स्मित हास्य केले आणि गंगा प्रगट झाली. तेव्हा शांतरूपी गंगेचा सर्वांनी आनंदाने स्वीकार केला. शिवाने तिला आपल्या मस्तकावर धारण केले. ब्रह्मदेवाने तिला राधा मंत्राची दीक्षा दिली. राधेचे स्त्रोत, कवच, ध्यान, पूजन विधीही सांगितला. सामवेदोक्त पुनश्चरणही सांगितले. त्याप्रमाणे राधा पूजन करून गंगा वैकुंठाला गेली. अध्याय 92 तुळशी स्तव. नारद म्हणाले, भगवान नारायणाने तुळशी पूजन केले होते. कृपा करून तुळशी स्त्रोत आणि पूजा विधी मला सांगा. नारायण म्हणाले, भगवान तुलसीवनात जाऊन त्यांनी स्नान केले आणि भक्तिभावपूर्वक ध्यान करून तिचे स्रोत गायले. लक्ष्मी अर्थात श्री माया अर्थात व्हीम कामबीज क्लीम आणि वाणीबीज एम हे उच्चार करून पुढे वृंदावन स्वहा ह्या मंत्रासह विधीपूर्वक पूजा करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात. हा मंत्रराज कल्पतरू आहे. तेव्हा प्रसन्न होऊन ती श्री चरणांची शरण आली. भगवान तिला म्हणाले, तू सर्व पूजा होशील. मी तुला वक्षस्थलावर धारण करतो. सर्व देव तुला आपल्या मस्तकावर धारण करतील. भगवान आपल्या धामी निघून गेले. तेव्हा तुळशी अंतर्धान पावली. तिच्या विरहाने व्याकुळ झालेले हरी वृंदावनात गेले. ते म्हणाले, रुंद रूपाने एकत्रित वृक्षांना ज्ञानीजन रुंदा म्हणतात. अशा त्या रुंदेला मी भजतो, पूजतो. वृंदावनात उत्पन्न होऊन वृंदावनी नावाने प्रसिद्ध झाली. त्या सौभाग्य रूपिणीला मी स्मरतो. हे विश्वव्यापिनी असंख्य प्राण्यांना पवित्रता देणाऱ्या देवी, तू माझ्यावर प्रसन्न हो. सर्व पुष्पांची सार स्वरूपा देवी, मी तुझे दर्शन इच्छितो. नंतर कृष्ण तेथे स्थित झाले. तेव्हा त्याच्या चरणी मस्तक ठेवीत तुलसी प्रगट झाली. तिला वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसाळा, नंदिनी, तुलसी आणि कृष्णजीविनी अशी 8 नावे आहेत. भगवान कृष्णाने तिचे पूजन केल्यावर कार्तिकी पौर्णिमेला ती प्रगट झाली होती. वेदांनी तिचे वर्णन केले आहे. तुलसी पुष्प साररूपा, पवित्र मोहनरूपी सती आहे. ही पापाचे भस्म करण्यासाठी प्रज्वलित अग्निसमान आहे. हा पूजाविधी कन्वक्षाक्त आहे. अध्याय 93 सावित्री उपाख्यान. नारद म्हणाले, हे प्रभो, आता मला सावित्री उपाख्यान ऐकावा. सावित्री ही श्रुतींना निर्माण करणारी असे ऐकले आहे. तिची उत्पत्ती कशी झाली? तिची प्रथम पूजा कोणी केली? श्री नारायण म्हणाले, प्रथम या वेदजननीचे पूजन ब्रह्मादेवाने आणि नंतर अन्य देवांनी केले. नंतर
विद्वजनांनी आणि नंतर भारतवर्षातील राजा अश्वपती तिचे पूजन केले. आता सर्वजण तिला पूजतात. नारद म्हणाले, हे राजा, अश्वपती कोण होते? त्यांची काय अभिलाषा होती? श्री नारायण म्हणाले, हे मुने, अश्वपती महेंद्र देशाचा राजा होता. तो वैऱ्यांचे बल आणि मित्रांचे दुःख हरण करणारा होता. त्याची राणी मालती लक्ष्मीप्रमाणे होती, पण ती संतानहीन असल्यामुळे तिने वशिष्ठांच्या आदेशानुसार भगवती सावित्रीची भक्तिपूर्वक उपासना केली. पण राणीला देवीने दर्शन दिले नाही. त्यामुळे ती खूप निराश आणि दुःखी झाली. तिला दुःखी पाहून राजा स्वतः पुष्कर क्षेत्री जाऊन भक्तिपूर्वक भगवती सावित्रीचे तप करू लागला. त्याने घोर तप केले तरीही देवीचे दर्शन दिले नाही. पण आकाशवाणी झाले की तू गायत्रीचा 10 लाख जप कर. त्यावेळीच तेथे पाराशर मुनी आले आणि त्यांनी राजाला गायत्री मंत्राचे महात्म्य, तो केव्हा करावा, कसा करावा हे सर्व सविस्तर समजावून सांगितले आणि ते आपल्या स्थानी निघून गेले. राजाने मग सावित्रीची उपासना केली. तिचे दर्शन त्याला प्राप्त झाले आणि देवीकडून इष्टवरही मिळाला. श्रेष्ठ त्रयोदशीला व्रतस्थ राहून चतुर्दशीला व्रत करावे. हे व्रत 14 वर्ष केले म्हणजे पूर्ण होते. याबरोबर गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शिव, भगवती शिवा हिचेही पूजन करावे. ही जगत्तात्याची वल्लभा, सर्व संपत्ती देणारी सुखदा, मक्तिदा आणि शांती स्वरूपा आहे. ती वेदशास्त्राची साक्षात जननी आहे. वेदबीज रूपा आहे. तिचे ध्यान करावे. षडोपचार पूजन करावे. हे माध्यदिन शाकोस्त स्तोत्र सर्व कामना पूर्ण करणारे आहे. अध्याय 94 सावित्री सत्यवान कथा. श्री नारायण म्हणाले, नारदा, राजा अश्वपतीने यथासांग पूजा केल्यावर सहस्र सूर्यांचा प्रभाव असणाऱ्या भगवतीचे त्यांना दर्शन दिले. तिने सांगितले, मला तुझी इच्छा माहीत आहे. तुझ्या राणीला कन्याप्राप्ती हवी आहे आणि तुला पुत्रप्राप्ती. क्रमाक्रमाने तुम्हाला दोन्हीही प्राप्त होतील. नंतर देवी अंतर्भान पावली. राजाला प्रथम कन्या झाली. तिचे नाव सावित्री ठेवले. तिचे रूप यौवनाने संपन्न अशी झाली. तिने धुस्मसेनाच्या सत्यवादी सुशील आणि गुणांनी श्रेष्ठ अशा पुत्राला सत्यवानाला मनोमन पती मानले होते. राजाने तिचे लग्न सत्यवानाशी लावून दिले. 1 वर्षानंतर एकदा पिताच्या आज्ञेप्रमाणे तो वनात लाकडे आणि फळे आणण्यासाठी गेला. त्या दिवशी सावित्रीही त्याच्याबरोबर वनात गेली. सत्यवान वृक्षावरून पडून मृत्यू पावला. तेव्हा यमराज त्याच्या सूक्ष्मदेह घेऊन यमपुरीकडे निघाला. सावित्रीही त्याच्याबरोबर निघाली. तेव्हा यमराजाने तिला न येण्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, पतीला सोडून मी कुठे जाऊ? आपण ज्ञानी आहात. माझ्या काही शंकांचे आपण निराकरण करा. यमराजाला या 12 वर्षाच्या बालिकेचे विदुषत्व पाहून आश्चर्य वाटले. त्याने तिला वर दिला की तू सत्यवानाची सौभाग्यवती प्रिया हो. आणखी वर माग. तिने स्वतःला 100 पुत्रे, पित्यालाही 100 पुत्रांची प्राप्ती हवी असे, शवसुरांना नेत्र आणि राज्यप्राप्ती हवी असे वर मागितले आणि ते यमराजाने तिला दिले. नंतर जीवांचा कर्म विपाक सांगितला. पापांच्या फलांचेही वर्णन केले. अध्याय 95 देवी महिमा. सावित्री म्हणाली, आपण आता मला सर्व सारात प्रमुख मुक्तिद्वार, बीजरूपा आणि नरकापासून तारणाऱ्या देवीची भक्ती करण्याचा मार्ग सांगा. ज्या परमात्म्याची पापिनी हल्ल्याने, प्रलय आणि जागृत होण्याने, नुसत्या इच्छेने सृष्टीचा पुनर्विवाह होतो, ते भगवान श्रीकृष्ण प्रलयकाली आपापल्या प्रकृतीत समाविष्ट करून टाकतात आणि एकाकार होतात. तेव्हा एक परमशक्तीच काय ती बाकी राहते. तोच निर्गुण आणि प्रथम प्रतिष्ठित पुरुष आहे असे वेदविज्ञानाचे म्हणणे आहे. ती अव्यक्त मूल प्रकृतीच व्यक्त समजली जाते. तीच या चितब्रह्माहून अभिन्न आहे. त्यामुळे ती प्रलयात सुद्धा व्यवस्थित स्थित आहे. 4ही वेद मुक्तीचे 4 प्रकार सांगतात. त्यात भक्ती मुख्य होय. मुक्तीचे एक रूप सालोक्यदाता, दुसरे सारूप्यदाता, तिसरे सामिप्यदाता आणि चौथे निर्वाण देणारे आहे. भक्तजन श्रीकृष्णांची भक्ती सोडून या मुक्तीची इच्छा धरीत नाहीत. मुक्तीत सेवेचा अभाव असतो आणि भक्तीत सेवा निरंतर वाढत राहते. ज्ञानीजन कर्माच्या भोगालाच निषेध मानतात. त्या कर्मभोगालाच नष्ट करण्याचा श्रेष्ठ उपाय म्हणजे मूळ प्रकृतीची सेवा करणे. हे साध्वी, हे तत्वज्ञान लोक आणि वेदांत प्रचलित आहे.
म्हणून हे वत्से, तू ह्या निर्विघ्न शुभदायक अशा मार्गाने जा. तू घरी जा आणि भगवती सावित्रीचे व्रत कर. हे वर 14 वर्ष केले म्हणजे स्त्रियांना मोक्ष मिळतो. त्यासाठी श्रेष्ठ शुद्ध चतुर्दशी हा शुभ दिवस आहे. धर्मराज आपल्या लोकी गेले. मग सावित्री आपल्या पतीसह घरी परतली आणि सुखी झाली. सूर्यदेवाची आदिदेवी आणि वेदमंत्राची अधिष्ठात्री असल्याने या देवीला सावित्री म्हटले गेले. अध्याय 95. लक्ष्मी पूजन विधी. नारद म्हणाले, हे भगवान, मी भगवानांचे गुणगान आणि कल्याणकारी ज्ञान ग्रहण केले. आता मी लक्ष्मीचे उपाख्यान ऐकू इच्छितो. हे नारायण म्हणाले, प्राचीन काळी इंद्राने क्षीरसागरात तीर्थस्नान केले आणि धूत वस्त्र धारण करून कलश स्थापन करून त्याने षडदेवांचे पूजन केले. ते षडदेव म्हणजे गणेश, दिनेश, अग्नी, विष्णू, शिव आणि शिवा. नंतर परम ऐश्वर्य स्वरूपिणी महालक्ष्मीला आवाहन करून बृहस्पती आणि इंद्राने सांगितलेल्या पद्धतीने तिचे पूजन केले. तेव्हा त्या ठिकाणी सर्व देव, मुनी, विप्र असे उपस्थित होते. यांचीही त्याने आदराने पूजा केली. या पूजनाला समोक्त ध्यान विधी म्हणतात. षडोपचाराने पूजन करून देवीने ध्यान करून मग दुर्लभ पदार्थ त्याने अर्पण केले. नंतर मूल मंत्राचा जप केला. ओम श्रीं ह्रीं ऐं कमलवासिने स्वाहा असा तो मंत्र होता. यामुळे त्याने परमेश्वर प्राप्त केले, सिद्धी प्राप्त केली. महालक्ष्मीने देवराज इंद्राला दर्शन दिले. ती वरदरात्री सारूप रत्नांनी बनलेल्या विमानात बसली होती. श्वेत चंपक वर्णाची देवी रत्नभूषांनी विभूषित होती. तिच्या तेजाने 7 द्वीप असलेली पृथ्वी प्रकाशित झाली होती. प्रसन्न मदना भक्तावर कृपा करणारी तिची आभा करोडो चंद्रसमना होती. अशा त्या जगज्जननीला पाहून इंद्र पुलकित झाला. हर्षाने त्याचे नेत्र अश्रूंनी भरून आले. तो म्हणाला, संपत्तीची अधिष्ठात्री देवी, तुला नमस्कार असो. वृद्धी स्वरूपा, वृद्धी देणाऱ्या महादेवी, तुला मी नमस्कार करतो. तू माझ्यावर प्रसन्न हो. तेव्हा महालक्ष्मी देवांना वर दिला. देव प्रसन्न होऊन आपल्या धामी गेले. महालक्ष्मी क्षीरसागरात विष्णुधामाला गेली. अध्याय 97. षष्ठी देवीचे स्तोत्र. नारद म्हणाले, हे भगवान, षष्ठी मंगलचंडी तसेच मानसा देवी या मूळ प्रकृती अंशरूप आहे. त्यांची उत्पत्ती सांगा. श्री नारायण म्हणाले, प्रकृतीच्या 6व्या अंशापासून उत्पन्न झाल्यामुळे त्यांना षष्ठी बोलले जाते. ही बालकांची अधिष्ठात्री बालदा तसेच विष्णुमाया म्हणून ओळखली जाते. ही मातृकांमध्ये देवसेना म्हणून ओळखली जाते. ही स्वामी कार्तिकेयची प्राणप्रिया पत्नी म्हणून ओळखली जाते. ही बालकांना आयुष्य देणारी त्यांची पोषिका तसेच रक्षिका आहे. ही योगसिद्धिनी देवी योग बलाने सदैव बालकांच्या समीप राहते. स्वयंभू मनू यांचा पुत्र प्रियव्रत राजा मोठा योगी होता. त्यामुळे त्याने विवाह न करण्याचा निश्चय केला होता. पण ब्रह्मदेवाच्या आज्ञामुळे त्याने विवाह केला. त्याला बराच काळापर्यंत संतान प्राप्ती झाली नाही. तेव्हा महर्षी कश्यपांनी पुत्रषष्ठी यज्ञ करून त्यांची पत्नी मालिनी हिला चरू दिला. चरू भक्षण केल्यामुळे राणी गर्भवती राहिली. पण 12 वर्ष होऊन गेली तरी तिला बालक झाले नाही. नंतर स्वर्णाप्रमाणे तेज असलेला एक पुत्र झाला. तो सर्वांग संपन्न असूनही मृत अवस्थेत जन्मलेला. त्याचे नेत्र उलटे होते. त्याची माता त्याला पाहून मूर्छित झाली. राजा बालकाला घेऊन स्मशानात गेला. दारुण पुत्रशोकाने त्याचे ज्ञान नष्ट होते. त्यामुळे तो पुत्रासह स्वतःही मरण्यास सिद्ध झाला. तितक्यात तेथे एक सुंदर विमान येऊन थांबले. देवीला पाहताच राजाने पुत्राला खाली ठेवून तिचे मनोभावे पूजन केले. तेव्हा ती म्हणाली, हे राजा, ब्रह्मदेवाची मानसकन्या देवसेना आहे. मी तुला तुझा पुत्र परत मिळवून देते. त्यांच्यासह घरी आनंदाने जा. तो पुढे बलवान होईल. तू त्याला सुरवत म्हण. असे बोलून देवी तेथून निघून गेली. राजाला आपला पुत्र मिळाला. तेव्हापासून अनेक महिन्यांच्या शुल्क पक्षातील षष्ठीला
षष्ठी देवीचा महोत्सव तो करू लागला. प्रत्येक बालक जन्मले की त्याच्या 6व्या दिवशी किंवा 21व्या दिवशी अथवा त्याच्या अन्नप्राशन संस्काराच्या दिवशी या षष्ठी देवीची पूजा होऊ लागली. शाळीग्राम घट किंवा वटवृक्षाच्या मुळापाशी या देवीची प्रतिमा ठेवून तिची षडोपचार पूजा करावी. अष्टाक्षर मंत्राचा जप करावा. सामवेदात सांगितलेले हे व्रत पुत्ररूप फल देणारे आहे. अध्याय 98 मंगलचंडीची पूजा. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, आता मंगलचंडीचे आख्यान ऐक. हे श्रुती संमत असे आख्यान आहे. भूपुत्र मंगलाने पूजलेली अभिष्ट देवी म्हणून मंगलचंडी झाली. 7ही द्वीपांचा शासक राजा मंगल हा मनु वंशातला होता. त्याची ही इष्टदेवी म्हणून मंगलचंडी दुर्गा नावाच्या मूल प्रकृती देवीच्या रूपाचा ही देवी एक अंश आहे असे मानतात. स्त्रियांची इष्ट देवी म्हणून ही प्रगट झाली. तिचे पूजन प्रथम श्री शिवाने त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी केले होते. ओम ह्रीं श्रीं क्लीं सर्व पूजे देवी मंगलचंडीके हुम फट स्वाहा असा 21 अक्षरांचा मंत्रजप करतात. मंगळवारी मंगळाच्या कडून पूजली गेली होती. अध्याय 99 मानसोपाख्यान. श्री नारायण म्हणाले, आता मानसदेवीची कथा ऐक. ही कश्यपाची मानस कन्या. ही 3 युगे परमात्मा श्रीकृष्णाचे तप करत बसली होती. त्यामुळे ती शरीराने क्षीण झाली म्हणून जगतकारू हे नाव पडले. गौरी या नावानेही ओळखली जाते. जगत गौरी हेही एक नाव तिला आहे. भगवान शंकराची शिष्य म्हणून शैवी असेही एक नाव तिला दिले आहे. त्याचप्रमाणे वैष्णवी, नागेश्वरी, नागभामिनी, विषहरी, सिद्धयोगिनी, मृत संजीवनी, ज्ञानयुता अशा कितीतरी नावे हिची आहेत. ही मुनिवर आस्तिक यांची जननी आहे. तसेच जगतकारू मुनींची ही भार्या आहेत म्हणून जगतकारू प्रिया हेही एक तिचे नाव आहे. अस्मिक माता, महामानयुता अशीही आणखी नावे तिला आहेत. हिच्या 12 नावांच्या जपाने सर्पभय राहत नाही. जपाने सिद्ध झालेला मनुष्य विषभक्षण करण्यासही सिद्ध होतो. अध्याय 100 त्रैलोक्य मंगल कवच. मानसदेवी आपले गुरु शिव यांच्याकडे कैलास पर्वतावर गेली. तेथे ती शिव आणि पार्वती यांच्या उपदेशाप्रमाणे तप करीत राहिली. काही काळाने तिला एक सुंदर बलवान असा पुत्र प्राप्त झाला. तो नारायणाचा साक्षात अंश होता. भगवान शंकरांनी त्याला ज्ञान उपदेश केला. पुढे तो ज्ञानीजन तसेच योगीजनांचा गुरु बनला. मानसदेवीच्या हृदयात आपले इष्टदेव आणि गुरु यांच्याबद्दल अधिक आस्था होती म्हणून या बालकाचे नाव अस्तिक ठेवले. अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित एकदा ब्राह्मण शापामुळे दुःखी झाले होते. त्यांनी दुर्दैवाने काही अपराध केल्यामुळे शृंगी मुनींनी त्यांना शाप दिला होता की 1 सप्ताह व्यतीत होतात तक्षक तुला चावे. राजाने जागृत राहून खूपच काळजी घेतली आणि सुरक्षित स्थानी तो निवास करू लागला. पण इतकी उपाययोजना करूनही तेथे येऊन तक्षक त्याला डसला आणि राजाचा मृत्यू प्राप्त झाला. त्याचा पुत्र जन्मयाने आपल्या पिताच्या मृत्यूमुळे सर्पयज्ञास आरंभ केला. या यज्ञात सर्पसमूहाचे समूह नष्ट होऊ लागले. त्यामुळे भिवून तक्षक इंद्राला शरण गेला. इंद्राने मानसदेवीची आराधना केली. तिला प्रसन्न करून घेतले आणि तिच्याकडून जीवदान मिळवले. सर्पभयापासून दूर राहण्यासाठी तेव्हापासून साधक मानसदेवीचा जप करतात. अध्याय 101 सुरभी उपाख्यान. नारद म्हणाले, गोलोकी येणारी सुरभी देवी कोण होती? ती तिची कथा ऐकू इच्छितो. श्री नारायण उत्तरले, सर्वात आरंभी वृंदावनात प्रगट झालेल्या देवी सुरभीची कथा मी तुला सांगतो. एकदा भगवान द्वारकानाथ वृंदावनात गेले होते. तेथे त्यांना एक सुंदर सवस्य धेनू दिसली. त्यांनी दूध पिण्याची इच्छा प्रगट केली आणि तिचे दोहन केले. ते ताजे गोड पौष्टिक दूध त्यांना अमृतच भासले. दूध पिणे चालू असताना दूध पात्र कलंडले आणि सारे दूध सांडून गेले. ते जन्म जरा मरण यांना नष्ट करणारे दूध त्या धेनूचे होते. तिच्या वत्साचे नाव मनोरथ असे होते. दूध जेथे सांडले त्या ठिकाणच्या सरोवराला श्री सागर म्हणू लागले. गोपी तेथे जमून रास रचू लागल्या. श्रीकृष्णांनी प्रथम जेव्हा सुरभीची पूजा केली तो दिवस दिवाळीतील दसरा होता. तेव्हापासून त्या दिवशी वसुबारस गायीची पूजा करण्याची प्रथा पडली.
अध्याय 102 राधा स्तोत्र. नारद म्हणाले, मूळ प्रकृती आणि तिच्या अंशरूपी देवीची व्याख्याने मी ऐकली आहे. आता मी वेदांमध्ये सांगितलेली राधा आणि दुर्गा यांची कथा रहस्यमय श्रुतीसंमत विधाने ऐकू इच्छितो. श्री नारायण म्हणाले, मूळ प्रकृती स्वरूपा 2 शक्तींचा उद्भव सृष्टिकाळी झाला. राधा भगवान श्रीकृष्णांच्या प्राणांची आणि दुर्गा त्यांच्या बुद्धीची अधिष्ठात्री आहे. या दोन्ही संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करतात. आराधना केल्याने सर्व कामना पूर्ण करणारी म्हणून राधा सामदेवाद्वारा सांगितलेल्या षडक्षर मूलमंत्राने या रासनायिका महादेवी राधेचे चिंतन करावे. अशा प्रकारे मनात चिंतन करून नंतर बाह्य रूपात शाळीग्राम कलश किंवा अष्टदल यंत्रात देवीची मूर्ती मानून तिचे विधिवत षडोपचाराने पूजन करावे. कार्तिकी पौर्णिमेला किंवा राधा जन्मोत्सव दिनी हिचे पूजन करून तिला संतुष्ट करावे. अध्याय 103 दुर्गा पूजन विधी. हे विपेंद्रा, आता दुर्गा पूजन विधान ऐक. ही देवी सर्वांच्या बुद्धीची आदिदेवी आहे, तसेच सर्वांची अंतर्यामिनी रूपिणी आहे. नवाक्षर मंत्राने हिचे ध्यान करावे. या मंत्राचे ऋषी ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत आणि छंद गायत्री, उष्णिक आणि त्रिष्टोभ आहेत. षडोपचार पूजा करावी. नंतर दुर्गा सप्तमीचा पाठ करावा, कारण हे स्तोत्र तिन्ही लोकात अनुपम असे आहे. नवरात्रात एकाग्र मनाने दुर्गाच्या स्तोत्राचा पाठ करावा. अध्याय 104 सूर्याच्या मार्गाचा अवरोध. ऋषींनी विचारले, विंध्याचल कोण होता? त्याने सूर्याचा मार्ग अवरुद्ध का केला होता? महर्षी अगस्त्यने त्याला का पुढे येऊ दिला नाही ते मला सांगा. सूत म्हणाले, हे ऋषीजनांनो, विंध्याचल नावाचा एक श्रेष्ठ पर्वत होता. मोठमोठ्या वृक्षांनी, मोठमोठ्या बाणांनी तो पूर्णपणे वेढलेला होता, पण त्याच्या मनाला शांती नव्हती. तो अशांत होता. तो सदा विचारात पडलेला असे की सुमेरू पर्वताहून श्रेष्ठ असा मी कधी होईल, त्यासाठी मी काय करायला हवे. असा विचार करता करता त्याच्या मनात दूषित बुद्धीचा उदय झाला. सुमेरू पर्वताला रोज प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे त्याला सर्वजण श्रेष्ठ मानतात. पण मी जर आपल्या उन्नत शिखराच्या साहाय्याने सूर्याच्याच मार्गात अडथळा निर्माण करून अडवले तर तो प्रदक्षिणाच कसा करू शकेल. अशा प्रकारे सूर्याचा मार्ग अडवल्यानंतर सुमेरू पर्वताचा गर्व नाहीसा होईल. अशा विचाराने आपली शिखरे उंच उंच करून सूर्य उगवण्याची वाट तो विंध्याचल पाहू लागला. रात्र संपून गेली आणि प्रातःकाळ झाला. सूर्य आपल्या किरणांनी अंधार नाहीसा करू लागला. प्रकाशाने पृथ्वी चमकू लागली. परंतु दैव विपरीत झाल्यामुळे विंध्याचलाने मार्ग अडवला. प्रतिस्पर्धेमुळे मार्ग अडवला गेल्याने विश्व स्वहा आणि स्वहाकाराशिवाय राहील. पश्चिम दक्षिण दिशाकडील सर्व प्राणी अजून रात्रच आहे म्हणून झोपून राहिले. तसेच पूर्व आणि उत्तरेकडील प्राणी अडवलेल्या गेलेल्या उष्णतेच्या तापाने दग्ध होऊ लागले. त्यावेळी असंख्य प्राणी मेले, असंख्य नष्ट झाले, तसेच अंगहीन झाले. अशा तऱ्हेने अवेळीच भीषण असा विनाश होऊ लागला. त्यामुळे इंद्रासह सर्व देव त्रासून गेले आणि यावर काय उपाय करावा असा विचार ते करू लागले. अध्याय 105 अगस्त्य महिमा. सूत म्हणाले, हे ऋषीवर चिंतित झालेले देव प्रथम शंकराकडे आणि नंतर त्यांच्यासह विष्णूकडे गेले. तेथे त्यांनी संकट निवारण करण्याची विनंती केली. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, जी जगताची आद्या सर्वांना उत्पन्न करणारी तसेच कुलांना वाढवणारी देवी आहे, त्या भगवतीचे उपासक परम तेजस्वी पूजक असे अगस्त्य मुनी यावेळी काशीमध्ये निवास करून आहेत. तेच विंध्याचलाच्या या उंच उंच वाढण्याला बंधन घालण्यास समर्थ आहे. म्हणून हे सूरगणांनो, त्या कल्याणप्रद काशीला जाऊन परम तेजस्वी अगस्त्य मुनींना विनंती करा. देवांनी मग लगेच काशीला प्रस्थान केले. तेथे असलेल्या श्रेष्ठ अशा अगस्त्य मुनी आश्रमात ते जाऊन पोहोचले. तेथे गेल्यानंतर अगस्त्य मुनींना सर्व देवांनी दंडवत घातले. आपण वातापीचे बल नाहीसे करणारे आणि कलशापासून उत्पन्न झालेले आहात. आपणास आमचा नमस्कार असो. आम्ही सर्वजण आपणास शरण आलो आहोत. आपण दुस्तर विंध्याचलाची वृद्धी थांबवा. तो आमच्या तेजापुढे नक्कीच वाकेल असे ते म्हणाले. द्विजवर अगस्त्य म्हणाले, देवांनो, मी आपले काम करीन.
मग ते आपल्या तपबलाने विंध्याचलाजवळ जाऊन पोहोचले. समोरच उन्नत होऊन उभा असलेला विंध्याचल उभा होता. मुनींना आपल्या समोर उभे असलेले पाहून विंध्याचल थरथर कापू लागला. त्याने आपला अहंभाव सोडून देऊन लगेच मुनींच्या पायावर लोटांगण घातले. त्याची ही नम्रता पाहून महर्षी प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, हे वत्सा, मी जाऊन परत येईपर्यंत तू उठू नकोस, असाच पडून राहा. मी अशक्त झाल्यामुळे तुझ्या शिखरावर चढू शकत नाही, म्हणून तू असाच राहा. एवढे बोलून ते स्वतः दक्षिण दिशेला निघून गेले. त्यांनी मलयाचलावर आपला एक आश्रम स्थापन केला आणि तेथेच ते राहू लागले. हे शौनका, त्यावेळी विंध्याचलावर जी देवी प्रगट झाली ती मनुद्वारा पूजली गेली आणि पुढे विद्ववांसिनी म्हणून प्रसिद्ध झाली. असे हे स्वयंभू मनुने पूजलेले दैवत आहे. श्रीदेवीचे हे आद्य चरित्र आहे. पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.